मुलीचे लग्न करणे हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते। मुलगी वयात आली की आईवडिलांची छाती धडधडायला लागते। तिच्यासाठी स्थळांची पाहणी सुरू होते। तिला वेगवेगळ्या स्थळांचे मागणे यायला लागते। त्यातून मग तिच्यासाठी योग्य वर निवडण्याची जबाबदारी आईवडिलांवर असते। मग आपण त्यासाठी मुलाची जात बघतो, त्याचा धर्म बघतो, त्याचा व्यवसाय बघतो, त्याचे आई वडील, नातेवाईक, फॅमिली बॅकग्राऊंड बघतो। मुलगा किती कमवतो, त्याचे वार्षिक पॅकेज काय आहे, त्याचे घर कसे आहे इत्यादी सर्व गोष्टींची पाहणी करतो आणि त्यातून जो योग्य वाटेल व आपल्या मनाला पटेल अशा मुलासोबत आपण आपल्या मुलीचे लग्न लावून देतो। परंतु येथेच आपली चूक होते। आपल्या मुलीचे लग्न लावून देताना त्याचे आई वडील, नातेवाईक, घरदार, पैसा अडका हे काहीही पाहू नका। फक्त एक गोष्ट पहा की त्या मुलाचे मित्र कोण कोण आहेत, त्याची संगत कशी आहे आणि कोणाबरोबर आहे। जसे वडील असतील तसाच मुलगा असू शकत नाही, आईप्रमाणेही मुलगा असणे शक्य नाही। त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड कितीही चांगला असेल परंतु तो मुलगा चांगलाच आहे याची काहीही गॅरंटी नाही। परंतु त्या मुलाचे मित्र जसे असतील, त्याची संगत ज्यांच्या बरोबर असेल तो मुलगा त्याप्रमाणेच असेल। म्हणून मुलीला देण्यापूर्वी त्या मुलांच्या मित्रांची व त्याच्या बॅकग्राऊंडची चौकशी करा। तो मुलगा कोणाबरोबर येतो जातो, कोणाबरोबर जास्तीत जास्त काळ व्यतीत करतो, कुठे जातो, काय करतो हे आधी तपासा। कारण आजकाल मुले जे आईवडिलांना सांगत नाहीत ते मित्रांना सांगतात। आई वडिलांच्या चोरीने मुले खूप कामे करतात जे आई वडिलांना काहीच माहित नसते, ते त्यांच्या मित्रांना माहित असते। म्हणून कधीही मुलीचे लग्न करताना त्या मुलाच्या मित्रांची माहिती घ्यावी। जर मुलगा चांगला असेल तर त्याचे मित्र, सखे सखीही चांगलेच असतील, ते चांगल्या मुलांबरोबर उठत बसत असेल। आणि जर मुलगा वाईट वळणाचा असेल तर त्याची संगतही त्याप्रमाणेच वाईट मुलांशी असेल। मुले आई वडिलांप्रमाणे कधीही असत नाही, तर ते आपल्या मित्रांप्रमाणेच असतात, हे नेहमी लक्षात ठेवावे। मुलांना वाईट वळण वाईट संगतीमुळेच लागतात। कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही की आपली मुले वाईट वळणाची असावीत। दारुड्या बापालाही वाटते की आपल्या मुलाने दारू पिऊ नये, जुगारी बापालाही वाटते की माझ्या मुलाने जुगार खेळू नये, आणि वैश्यालाही वाटते की माझ्या मुलांनी या दलदलीतून बाहेर निघून मान सन्मानाने आपले जीवन व्यतीत करावे। कोणतेही आईवडील आपल्या मुलाला खोटे बोलायला शिकवत नाहीत। कोणतेही आईवडील आपल्या मुलांना चोरी करायला सांगत नाहीत। सर्वात आधी दारू पिणे, सिगारेट पिणे हे त्या मुलाचे मित्र त्याला शिकवतात। मित्रांमुळेच मनुष्य व्यसनी बनतो। कोणतीही व्यसनाची वस्तू सर्वात आधी मित्रांमुळेच मुलांच्या हातात येते। आजकाल तर दारू पिणे, सिगारेट पिणे हे स्टेटस झाले आहे। जे यापासून अलिप्त राहतात त्यांना जुन्या काळातले, जुन्या चालीरीतीचे मानले जाते, त्यांना पिछाडलेले मानले जाते। जे ही सर्व वाईट कामे करतात ते आधुनिक, मॉडर्न समजले जातात। म्हणून अशा वाईट मित्रांमध्ये राहण्यापेक्षा मित्र नसलेले तरीही चांगले। तसेही आपले जीवन खूप चांगले जाईल। परंतु अशा मित्रांची संगत करू नका जे आपले जीवन उद्ध्वस्त करून टाकतात, आपल्याला विनाशाकडे नेतात। जीवनात संगतीचा खूप प्रभाव पडतो। एक पाण्याचा थेंब जो आकाशातून खाली येतो, जर तो थेंब कडुनिंबाच्या झाडामध्ये गेला तर त्याची चव कडू होते, आणि जर उसामध्ये गेला तर त्याची चव गोड होते। तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या झाडामध्ये गेला तर कापूर बनते, आणि तोच पाण्याचा थेंब जर सापाच्या तोंडात गेला तर विष बनते। तोच पाण्याचा थेंब जर गटारीत गेला तर गटारीचे घाण पाणी होते, आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर मोती तयार होते। पाणी तेच पण संगत वेगळी, बघा संगतीचा किती परिणाम होतो। म्हणून जर आपल्या मुलीचे लग्न करायचे असेल तर त्या मुलाचे आई वडील, नातेवाईक, पैसा पाणी, नोकरी, व्यवसाय हे काहीही पाहू नका। हे काय, संगत चांगली असेल तर सर्व मिळवता येते। फक्त त्या मुलाची संगत पहा व ज्या मुलाचे योग्य मित्र असतील त्याच मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून द्या, आणि निश्चिंत व्हा, कारण तेथे तुम्हाला इतर काहीही पाहण्याची आवश्यकता भासणार नाही। तर मित्रांनो,
आता आपल्या लक्षात आलेच असेल की मुलीचे लग्न करायचे असेल तर आपल्याला काय काय बघायचे आहे ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी